श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज पहिला श्रावणी सोमवार आहे, तर पवित्र अशा श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासोबतच आज नागचतुर्थीचा उपवाससुद्धा आलेला आहे. यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. तर श्रावणी सोमवार आहे, नागचतुर्थीचा उपवास आहे, हे दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळं या दिवसाला आणखीनच महत्त्व जे आहे तर प्राप्त झालेलं आहे. आणि अशा काही या शुभ दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्की प्राप्त होत असतं. म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये बघा, म्हणजे प्रदोष काळामध्ये दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे. यामुळे साक्षात भगवान शिवशंकर तुम्हाला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. आपल्या भावाची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अतिशय साधा सोपा उपाय पण प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा. त्यामुळे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल. हा उपाय कधी करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर बघा, या दिवशी म्हणजे आज सोमवार असल्यामुळं आपण भगवान शिवशंकरांची सेवा ही केलेलीच असेल, त्यांची विधिवत अभिषेक करून पूजा केलेली असेल. त्यासोबतच आपण आज वारुळाची पूजा करतो. आणि वारुळाला जाणं शक्य नसेल तर आपण तांदळानं आपल्या घरामध्ये नागदेवतेचं चित्र काढून त्याची देखील पूजा करत असतो. तर बघा, आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे. तर बघा, मातीची पंती असेल तरीही चालेल, किंवा जर मातीची पंती नसेल तर अगदी कणकेचा दिवा जरी बनवून घेतला तरीही चालेल. आपल्या देवघरामध्ये संध्याकाळी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, जिथे तुम्ही आज पूजा मांडलेली आहे तर तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतरनं हा दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला एक कापसाची वात घालून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता बघा, हा दिवा तुम्हाला कोठे प्रज्वलित करायचा आहे, तर हा दिवा तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जाऊन प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, तुम्हाला जाताना बरोबर थोडेसे मुठभर तांदूळ आणि हा जो दिवा आहे तर तो घेऊन जायचा आहे. त्यासोबतच एक स्वच्छ पाण्यानं भरलेला गडू देखील घेऊन जायचा आहे. तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला बेलाच्या झाडाला हा जो तांब्याभर पाणी घेऊन गेलेलो आहोत तर ते अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तुम्हाला 5 किंवा 7 प्रदक्षिणा या बेलाच्या झाडाला घालायच्या आहेत. त्यानंतरनं बेलाच्या झाडाखाली तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर मुठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यानंतरनं तुम्हाला हा जो दिवा आहे तर त्याच्यावरती ठेवून तुम्हाला बेलाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, आता प्रत्येकाच्याच घराजवळ म्हणजे शेजारी बेलाचं झाड असेल असं नाही. त्यामुळं बघा, आता बेलाचं झाड जर तुमच्या घराशेजारी नसेल तर काय करायचं, तर एक स्वच्छ प्लेट घ्यायची. त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि सकाळी जिथं आपण पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही प्लेट ठेवून हा दिवा त्याच्यावरती तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. पांढरे तांदूळ जे असतात तर ते जे आपण घेतलेले तांदूळ आहेत तर ते अखंड असायला हवेत. ते कुठेही तुटलेले किंवा किडलेले किंवा काळे पडलेले असे असू नयेत. आपण स्वच्छ तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे दिव्याखाली ठेवायचे आहेत. त्यानंतरनं तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे. या दिवशी पांढऱ्या रंगाला अतिशय महत्त्व असतं. भगवान शिवशंकरांना पांढऱ्या रंगाची जी फुलं आहेत तर ते अत्यंत प्रिय आहेत, म्हणून त्यांना आपण पांढऱ्या रंगाची फुलंही अर्पण करत असतो. त्यासोबतच भस्म लावायचं आहे. आपण ही जी पूजा आहे मांडलेली तर त्या ठिकाणी तुम्ही असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. महादेवांना भस्म हा देखील अतिशय प्रिय आहे, म्हणूनच आपण त्यांना भस्म लावत असतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक प्लेट घ्या, त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ ठेवून त्याच्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. हा अतिशय साधा सोपा उपाय आहे पण प्रभावशाली आहे, कारण की आज दोन्ही योग एकत्र जुळून आलेले आहेत. पहिला श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि पहिल्या श्रावण महिन्यामधील हा पहिला सोमवार असणार आहे. आणि त्यासोबतच या दिवशी नागचतुर्थीचा उपवाससुद्धा आलेला आहे. अतिशय दुर्मिळ योग या दिवशी तयार झाल्यामुळं आपल्याला प्रदोष काळामध्ये दिव्याखाली ही वस्तू ठेवायची आहे. तर बघा, हा दिवा तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत जळेल
याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. इतपत या दिव्यामध्ये तूप तुम्हाला घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं दोन्ही हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांची प्रगती व्हावी, तुमच्या भावाची प्रगती व्हावी. अशा पद्धतीनं जर तुमच्या मुलांच्या काही जर अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि असा हा एकदम साधा सोपा उपाय आज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला करायचा आहे. आता जर बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंगासमोर म्हणजे जिथं पूजा मांडलेली आहे तिथं दिवा मांडलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी बघा या प्लेटमध्ये जे तांदूळ आहेत तर ते पक्षी खातील किंवा कीटक किंवा मुंग्या खाऊन जातील अशा ठिकाणी तुम्हाला नेऊन टाकायचे आहे. दिव्यातील वात जे आहे तर ती काढून टाकायची आहे निर्माल्यामध्ये. अशा पद्धतीनं हा एकदम साधा सोपा उपाय करायचा आहे.